कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का? आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं, आम्ही पैसे वसूल करू, आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही। मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेल्यांना पात्र ठरवताय का? अपात्र ठरवलेल्यांचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का? आणि तसं जर असेल तर 2100 रुपये तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का? सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्य महोदयांना या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची। एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील, कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये। एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे, मी पूर्ण उत्तर देते त्याच्यानंतर मला पूर्ण उत्तर घेऊन दे, त्याच्यानंतर पण बसा मंत्री महोदय, उत्तर झाल्यानंतर आपल्याला संधी देतो मी, काय हरकत आहे ऐकून घेतो। आपण विचारलेल्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देताय, आपण जरा बसून घ्या, चुकीचं असेल तर काढून टाकील, आपण बसा, त्यांना ऐकून घ्या जरा, बसा बसा मंत्री महोदय, माझं जर खाली बसा। शासनाकडे किंवा मंत्री विभागाच्या मंत्री आहेत, त्यांचं उत्तर ऐकून घ्या जरा आपण। विभागाकडे किंवा शासनाकडे फ्रॉड काही हे झालेल्या ज्या वेळेला तक्रारी आलेल्या आहेत त्यावेळेला त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली जाईल, अशा जसा ज्याचा उल्लेख चित्राताईंनी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी केला की एक आधार कार्डच्या ह्याच्यावर 10 अर्ज भरले गेले किंवा एक बँकच्या खात्याच्या ह्याच्यावर 7-8 भरले गेले, अशा पद्धतीच्या ज्या वेळेला तक्रारी प्राप्त होतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा पद्धतीची स्टेटमेंट विभागाकडून किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आमच्याकडनं देण्यात आली। पण निकष जे आहेत ते सुरुवातीला जे होते तेच आता आहेत। सेल्फ डिक्लेरेशन आपण त्या फॉर्म मध्ये ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे कुठलीही लाभार्थी महिला जी या ठिकाणी अर्ज भरते ती इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीये असं सेल्फ डिक्लेरेशन तिने करणं आहे। हे निकष सुरुवातीपासूनच ते पोर्टलवर किंवा ऍपवर जो फॉर्म उपलब्ध करून दिलेला होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले होते। या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य महोदयांना, सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी माहिती देते, ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 2,68,00,000 अर्ज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले, त्याच्यातले 2,52,00,000 अर्ज विभागाने त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले आहेत। याचा अर्थ असा की स्क्रुटिनी करूनच ते अर्ज त्या ठिकाणी पात्र केलेले आहेत, कुठेही स्क्रुटिनी केल्याशिवाय त्या ठिकाणी ते अर्ज हे त्या ठिकाणी स्वीकारले गेलेले नाहीयेत। एक सप्टेंबर महिन्यामध्ये 2,53,00,000 त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले, त्याच्यापैकी अप्रूव्ड अर्ज हे 2,41,40,00,000 आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,63,00,000 अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले, त्यापैकी 2,54,00,000 इतके अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ड हे विभागाने केलेले आहेत। मी मगाशी सुद्धा सुरुवातीला माहिती दिली की वेगवेगळे जे विभाग आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, नमो शेतकरी असेल, त्याचबरोबर परिवहन विभाग असेल, इतर काही विभाग जे आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणारे, या विभागाचा जो डेटा आहे तो परस्पर कुठलाही विभाग ऍक्सेस करत नसतं, त्याच्यामुळे त्याला यायला हा कालावधी निश्चितपणाने लागत असतो। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहितेचा कालावधी होता, त्यावेळेला ही स्क्रुटिनीची प्रक्रिया ही संपूर्णपणाने बंद होती, त्याच्यामुळे आता जशा जानेवारी महिन्यापासून आम्ही ही प्रक्रिया किंवा त्या संबंधित विभागाकडून हा डेटा प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे, त्या पद्धतीनं त्या संदर्भातली कारवाई ही केली जात आहे। आणि या व्यतिरिक्त 65 वयोगटाच्या पुढे जे त्या ठिकाणी वयोमर्यादाचे जाणार आहेत ते ऑटोमॅटिकली दर महिन्याला ती संख्या जी आहे ही कमी होत राहणार आहे आणि ती बाय डिफॉल्ट होत राहणार आहे। त्यामुळे त्याच्यात कुठेही आधी काही केलेलं आहे, निवडणुकीच्या नंतर काही केलेलं आहे अशा पद्धतीचं नाहीये। जी आकडेवारी आपण म्हणताय की 50 लाख कमी होणार आहेत, 40 लाख कमी होणार आहेत, या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत, विभागाने अशा पद्धतीची कुठलीही आकडेवारी आजपर्यंत जाहीर केलेली नाहीये। भाई जगताप बोला, 28 जून नाव आहे त्यांचं।